झी 24 तास एक पाऊल पुढे। कविता राऊतनं हाफ मॅरेथॉन जिंकलेली आहे आणि तिच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। मॅरेथॉन कुठलेही असो, दबदबा हा नाशिकचाच असतो। वसई विरार मॅरेथॉनमध्येही नाशिकचाच दबदबा दिसला। महिलांच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये कविता राऊत पहिली आली आहे आणि मोनिका आत्रे दुसरी आलेली आहे। आता आपल्यासोबत कविता आहे। कविता, कशी राहिली शर्यत आणि विजेतेपद मिळवलंय प्रत्येकदा नाशिकने? खूप आनंद होतोय, कारण दिल्ली मॅरेथॉन नंतर थोडीशी जी कसर होती ती आज मी भरून काढण्याचा दिल्ली मॅरेथॉन नंतर लगेच विचार केला होता। त्याच्या मेहनत माझी आहेच आहे, पण माझे सर आणि सरांची पण खूप मेहनत आहे। वेळोवेळी मला हे करणं, प्रोत्साहन देणं, जेवढं मी मेहनत केलेलं आहे तेवढं माझ्या कोचने पण केलेली आहे। तर कोचचा मी धन्यवाद मानेन। मोनिका, कविताला चांगलं कॉम्पीट केलं। एक तुम्ही मैदानात सराव करताना सोबत असतात, पण आज एक स्टँडर्ड रेसमध्ये सुद्धा तुम्ही एक चांगली कॉम्पिटिशन झाली। सर, मैदानावर प्रॅक्टिस करण्यात आणि कॉम्पिटिशन करण्यात खूप फरक असतो। आज माझी बहीण कविता दिदी खूप मोठी आहे माझ्यापेक्षा वयाने आणि एक्सपिरियन्स खूप आहे जास्ती। आज फर्स्ट टाइम आम्ही दोघी कॉम्पिटिशन बरोबर केली, त्यामुळे मला खूप जास्त आनंद होतोय। मी लास्ट इयरची कॉम्पिटिशन त्यात थर्ड होती वसई विरारची, यावर्षी मी दुसरी आहे। पुढच्या वर्षी नक्कीच मी फर्स्ट येईल याचं मी माझं टार्गेट ठेवेल। आणि आमच्याबरोबर आमचे जे सर आहेत विजेंद्र सिंग सर, हे नेहमी आमच्या मागेच असतात, प्रत्येक कॉम्पिटिशनला बरोबर असतात। त्यांचं प्रोत्साहन आमच्यापेक्षा त्यांची जास्ती मेहनत आहे। थँक्यू सर। आपल्यासोबत विजेंद्र सर पण आहेत, ते दोन्ही ॲथलीट, त्यांचे पहिले दोन ॲथलीट्स आलेले आहेत, त्यांच्याकडून जाणून एक चांगली स्पर्धा दिसली दोन्ही ॲथलीट्समध्ये। हाँ सर, काफ़ी अच्छा लगा। मेरे दोनों एथलीट यहाँ पे फर्स्ट सेकंड आए हैं, पर मुझे दिल्ली में भी ये उम्मीद थी, पर अनलकीली थोड़ा मोनिका बीमार हो गई थी। और ये मेरे लिए, नासिक के लिए और महाराष्ट्र के लिए गर्व की बात है कि मेरे दोनों एथलीट नासिक के लिए दौड़ रहे हैं, महाराष्ट्र के लिए दौड़ रहे हैं और देश के लिए दौड़ रहे हैं। कविता, एक गोष्ट विचारू इच्छितो, यापूर्वी प्रिजा श्रीधरन किंवा एक सुधा सिंग असे कॉम्पिटिशन होता, आता तुझी सहकारी स्वतः कॉम्पिट करता, एक चांगलं चिन्ह निश्चित म्हणता येईल याला? हां, बिलकुल। ॲक्च्युली माझ्या पाठीमागं मोनिका पण आता चांगली करायला लागले आणि मला खूप आनंद होतोय की माझी छोटी बहीण, माझी 2004 पासून आम्ही एका ग्राउंडवरती ट्रेनिंग करतो, ती माझ्याबरोबर कंप्लीट करते, तर याचा खूप आनंद होतोय। आपण बघू शकतो की नाशिककरांचा कसा दबदबा होता वसई विरारमध्ये। व्हिडिओ जर्नलिस्ट शैलेंद्रसह अमर काणे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।